थोड्याच वेळात आता कामकाजाला सुरुवात होणार आहे। या ठिकाणी आपण विधिमंडळ परिसरातील ही दृश्य पाहतोय। या ठिकाणी आता माध्यमांसोबत परिणय फुके हे बातचीत करतायत। सारखे ज्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर किंवा संभाजी महाराजांवर किंवा त्यांच्यावर काही जर या प्रकारचं वक्तव्य केलं आहे तर निश्चितच नुसतं कोल्हापूरची नाही संपूर्ण महाराष्ट्राची हीच भावना आहे की या सगळ्या कुरडकर किंवा सोलापूरकर यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे। आणि मला असं वाटतं की त्या भावना आहेत, लोक आपला राग व्यक्त करतात आहे। मला वाटतं माझ्याही मनात तीच भावना आहे आणि मला असं वाटतं की आता ते तिचं काय सिच्युएशन आहे, पोलीस विभाग त्याला कसं हाताळतं ते मला वाटतं जे होणार ते चांगलंच होणार। मिटकरी असेल किंवा काही विरोधक असतील यांचं असं म्हणणं आहे की नागपूर पोलिसांनीच त्याला आतापर्यंत मदत केली आणि म्हणून तब्बल 1 महिना हा पोलिसांच्या तावडीतून सुटू शकला। अशा नागपूर पोलिसांच्या अधिकाऱ्यांची चौकशी केली गेली पाहिजे, कोरटकरच्या संपत्तीची सुद्धा चौकशी केली गेली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली। बघा असं आहे की मिटकरीजींना मला असं वाटतं की याचा अभ्यास कमी आहे। ज्या दिवशी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला, त्या दिवशी त्यांची कंप्लेंट झाली, त्या दिवशी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला कोरटकरवर आणि त्यानंतर ते कोर्टात गेले आणि कोर्टाने त्यांना प्रोटेक्शन दिलं होतं। कोर्टाच्या प्रोटेक्शन असल्यामुळे पोलीस विभाग काही करू शकला नाही आणि मी तुम्हाला मागे सांगितलं कोर्टाचं प्रोटेक्शन हटवण्याकरता स्वतः फडणवीस साहेबांनी लक्ष घातला, गृह विभागाने त्यात लक्ष घातलं आणि त्याचं जे प्रोटेक्शन आहे ते काढून घेतलं आणि प्रोटेक्शन काढल्यानंतर 4 ते 5 दिवसात त्यांना अटक करण्यात आली। तेलंगणामध्ये ते काँग्रेसच्या एका नेत्याकडे लपून होते आणि यामागे निश्चितच कोरटकरला वाचवण्याचा प्रयत्न काँग्रेसच करत होती हे स्पष्ट झालेलं आहे आणि कुठेतरी कोरटकरला या प्रकारचं काहीतरी वक्तव्य करून कोरटकरबद्दल मला असं वाटतं की काहीतरी आपण दिशाभूल करतोय। या कोरटकरवरती कडक से कडक कारवाई होणार आणि हे मला असं वाटतं की या प्रकारचं काहीतरी बोलून अमोल मिटकरी काहीतरी दिशाभूल करतात। शांतता सुव्यवस्था राहावी कोल्हापुरात यासाठी आपण काय आवाहन कराल, कारण इशारा ज्या पद्धतीनं देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे वातावरण कोल्हापुरातलं थोडंसं चिंताजनक बनले। नाही, हे तर साहजिकच आहे की सगळे आपल्या भावना व्यक्त करतात आहे, आपला राग व्यक्त करतात आहे आणि तो राग प्रकट होणारच मला असं वाटतं। सर, कुणाल कामराने एकंदरीत काल स्टेटमेंट दिलेलं आहे, मी कुठल्याही परिस्थितीत माफी मागणार नाही आणि विशेष करून पोलीस आणि न्यायालयीन चौकशीवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले। निष्पक्ष चौकशी होणार असेल तरच मी सामोरं जाईन। बघा असं आहे, कुणाल कामरा या प्रकारचं वक्तव्य करून स्वतः चर्चेत राहण्याचा हे प्रयत्न करत असतात। हे स्टँडअप कॉमेडियन हे ते एकदम हे जे सगळं स्टँडअप कॉमेडीचा जो प्रकार चालू आहे, अश्लील शिवीगाळ करणं, अश्लील जोक्स करणे हे सगळ्यांचं काम आहे। कुठेतरी हे सगळं बंद झालं पाहिजे। दुसरं, कुणाल कामराने ज्या प्रकारचं वक्तव्य केलं हे काय पहिल्यांदा केलं नाही आहे। ते याच्या आधी मोदीजींवर त्यांनी बोलले, फडणवीस साहेबांवर त्यांनी बोलले, अमित शाह साहेबांवर बोलले आणि देशातल्या इतर नेत्यांच्याबद्दल ते बोलत असतात। ते भारत तोडो यात्रा जी राहुल गांधींनी काढली होती त्याच्यासोबत ते चालले होते, त्या यात्रेसोबत ते जुडले होते। निश्चितच कुठेतरी कुणाल कामराच्या मागे काँग्रेस पक्ष किंवा इतर पक्ष आहेत ही माझी शंका आहे। संजय राऊत म्हणतात कुणाल कामरा आणि माझा DNA एकच आहे। निश्चितच असणार, हरामखोरांचा DNA एकच असतो। सर, एक दुसरा प्रशांत कोरटकरवर कठोर कारवाई होणार असं मंत्री परिणय फुके म्हणालेले आहेत। तर या ठिकाणी कुणाल कामरावरही त्यांनी भाष्य केलेलं आहे। त्यांच्या मागे काँग्रेसचा हात असल्याचंही यावेळी फुके यांनी म्हटलेलं आहे। राज्य सभागृहामध्ये कोणता मुद्दा गाजणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष असेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।